मराठा योद्धा जरांगे पाटलांचा यशस्वी लढा. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मंजूर केल्या आहेत. शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगेंनी जी तपश्चर्या केली त्याला फळ मिळालेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाजावर त्यांचे ऋण निर्माण झालेले आहे. अनेक वर्षाची ही मागणी आज आता मान्य झालेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची पहिली मागणी केली होती. मनोज जरांगे पाटलांनी हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती. त्यावर सरकारने आता निर्णय केला आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देत आहोत. त्यानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं ठरलं तर हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला आता परवानगी दिली आहे. त्यामुळे फार मोठा दिलासा मराठा समाजाला मिळाला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे अशी मागणी केली होती. जरांगे पाटील म्हणाले की सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. सातारा गॅझेटियर पुणे औंध गॅझेटियरच्या अधीन राहून अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी होती. सातारा आणि औंध गॅझेटियरची कायदेशीर तपासून जलदगतीने निर्णय घेऊ असे शासनाने म्हटले आहे. घ्याव्यात ही होती. महाराष्ट्रातील आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याची मागणी होती. काही ठिकाणचे गुन्हे मागे घेतले आहेत. काही गुन्हे कोर्टात आहेत. कोर्टात जाऊन मागे घेऊ असे शासन म्हणाले. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व केसेस मागे घेण्यात येतील असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे ही मागणीसुद्धा मान्य झाली आहे. बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबतची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली होती. मनोज जरांगे पाटील म्हणाले की आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींना तात्काळ मदत आणि नोकरी देण्याची मागणी केली होती. कुटुंबियांच्या वारसांना 15 कोटी मदत यापूर्वी दिली आहे. उर्वरित कुटुंबियांना 1 आठवड्याच्या आत आर्थिक मदत खात्यावर जमा होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांना राज्य परिवहन मंडळात नोकरी देणार असल्याचे शासनाने म्हटलेलं आहे. त्यामुळे नोकरी देण्याची मागणीसुद्धा मान्य करण्यात आली आहे. 5वी मागणी मान्य. ग्रामपंचायतीत नोंदींचे रेकॉर्ड ठेवणार. 58 लाख नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतीत ठेवण्यात यावा अशी जरांगे पाटलांनी मागणी केली होती. म्हणजे ग्रामपंचायतीत अर्ज केल्यानंतर नोंदी घेता येतील. कास्ट व्हॅलिडिटी करताना होत असलेल्या भ्रष्टाचारावर जरांगे पाटलांनी बोट ठेवले. त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की जिल्हाधिकाऱ्याने प्रत्येक सोमवारी मीटिंग घेऊन जेवढे अर्ज आहेत तेवढे दाखले निकाली काढावेत, म्हणजे ते जात समितीकडे पडून राहणार नाहीत. कुणबी मराठा एक असल्याचा अभ्यास सध्या शासनास्तरावर सुरू आहे. मराठा आणि कुणबी एक आहे हा GRसाठी प्रक्रिया थोडी किचकट असल्याने शासनास 2 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे ही मागणी तूर्त मान्य करण्यात आलेली नाही आणि या वेळ देण्यासाठी जरांगे पाटलांनी मान्यता दिली आहे. अशाच पद्धतीने सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दासुद्धा तूर्त बाजूला ठेवलेला आहे. सगळ्या सोयऱ्यांसाठी वेळ लागणार असल्याचे शासनाने म्हटलेले आहे. कारण त्यावर 8 लाख हरकती आल्या आहेत आणि त्यामुळे या हरकतीचा निपटारा करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे शासनाच्या वतीने विखे पाटलांनी सांगितले आणि या वेळेला सुद्धा जरांगे पाटलांनी तूर्त मान्यता दिली आहे आणि शासनावर विश्वास ठेवलेला आहे. या आंदोलनाची मोठी फलश्रुती म्हणजे निर्गमित झालेला शासन निर्णय. मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी विहित कार्यपद्धतीबाबत आज 2 सप्टेंबर 2025ला शासन निर्णय निर्गमित झाला. सदर शासन निर्णयानुसार गाव पातळीवर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीत ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी,
ग्रामपंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवक तथा सहाय्यक कृषी अधिकारी असणार आहेत. मराठा समाजातील व्यक्ती 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर पुराव्यांचे सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करून मान्यता देतील. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील, कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गावपातळीवरील स्थानिक समिती वंशावळीच्या आधारे आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अजरास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबतचा निर्णय देतील. अशा प्रकारे हा शासन निर्णय होऊन मराठा समाजाची मोठी मागणी मंजूर झाली आहे. त्यामुळे यापुढे इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लढाऊ मराठ्यांचा इतिहास नेहमीच सर्वांना प्रेरणा देत आलेला आहे आणि आता मनोज जरांगे पाटीलांची नोंदसुद्धा इतिहासामध्ये होत आहे. त्यांनी केलेल्या या ऐतिहासिक कार्याची नोंद सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. मराठी कधीच यांना विसरणार नाहीत. मराठीच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये इतकं मोठं आंदोलन कोणतेच झालं नाही. 10-10 लाखाचे मोर्चे निघालेत. अनेकांनी आत्महत्या केल्यात. अनेकांनी घरावर तुळशीपत्र देऊन या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे. एक सामान्य व्यक्ती काय करू शकतो या आंदोलनातून सिद्ध झालेले आहे. एक सामान्य व्यक्ती असलेले मनोज जरांगे पाटील या ठिकाणी हिरो ठरलेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण जगाला एक सामान्य व्यक्तीसुद्धा पुढे होऊन मोठं काम करू शकतो हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. धन्यवाद जरांगे पाटलांना आणि मराठ्यांनासुद्धा त्यांच्या कार्याकरता अभिनंदन.